शेतकरी मित्रांनो, मी बोलत आहे आपला शेतकरी मित्र महेश मारोतकर पाटील. मी माझ्या ह्या कपाशीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहो आणि कपाशीची व्हेरायटी आहे कबड्डी. तर त्यामध्ये मी आता 4 दिवसा अगोदर फवारणी घेतली मित्रांनो. तर त्या फवारणीमध्ये मी फॅन्टॅक प्लस हे टॉनिक टाकलं आहे मित्रांनो. आणि हे प्रमोटर आहे, ग्रोथ प्रमोटर आहे आणि बँचिंगसुद्धा चांगली होते आणि पात्यासुद्धा चांगल्या जवळ-जवळ येतात. पाते भरपूर पात्यावर सुटते. पराठी बघा मित्रांनो, कशी पात्यावर सुटली माझी व्हेरायटी आणि फुलावर सुद्धा सुटली मित्रांनो. तर हे फॅन्टॅक बद्दल माहिती द्यायची असल्यास तर याच्यात अॅमिनो ॲसिड आहे आणि प्रोटीनसुद्धा आहे आणि व्हिटॅमिनसुद्धा आहे. तर अशा तत्वांनी हे बनलेलं आहे मित्रांनो आणि हे आहे कोरोमंडल कंपनीचे. प्रत्येक शेतकरी हे फेंटॅक मारत असतो. आज मी 10 वर्ष झाले फेंटॅक प्लसचा प्रयोग करत आहो मित्रांनो. आणि मी दुसऱ्या फवारणीमध्ये अवश्य फेंटॅक प्लसचा प्रयोग करत असतो. आणि फेंटॅक प्लसचे प्रमाण आहे 15 ml. हे कोरोमंडल कंपनीचे आहे. रेपोटेड कंपनी आहे आणि चांगली कंपनी आहे. आणि एका चांगल्या प्रकारचं टॉनिक सुद्धा आहे मित्रांनो. तर हे आपण तुरीवर सुद्धा मारू शकतो. जशी मिरची आहे, टमाटर आहे, अशा भाजीपालावर्गीय जे पिके आहेत त्याच्यावर सुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो मित्रांनो. आणि विशेष म्हणजे कपाशीवर सुद्धा करू शकतो. आणि जेव्हा आपली तुरीचे पीक फुलं अवस्थेत असते त्यावेळेस सुद्धा आपण करत असतो. याचे खरे कार्य कोणते आहे मित्रांनो, की जेव्हा आपल्या कपाशीला भरपूर अशा पात्या सुटतात, ते सुद्धा कार्य आहे मित्रांनो. आणि पातीगळ सुद्धा होत नाही आणि पातीमधलं फुलात रूपांतर होते लवकर आणि फुलातलं रूपांतर बोंडामध्ये लवकर. हे करण्याची याच्यामध्ये क्षमता आहे मित्रांनो. आणि आपल्या भागात विदर्भामध्ये पाऊस नाही आहे 18 ते 20 दिवसापासून. त्यामुळे मी या औषधाची निवड केली आणि हे मारणे जरुरी आहे. कारण पुष्कळ असा ताण, ट्रेस कपाशीवर आलेला आहे आपल्या मित्रांनो. करिता मी ह्या टॉनिकची कोरोमंडल कंपनीची आहे. फार सुंदर असं फॅन्टॅक प्लसचे टॉनिक आहे. आपण सुद्धा आपल्या कपाशीच्या पिकामध्ये वापरावे. कारण आता ट्रेसमध्ये आहे. कारण पाऊस तर येऊन नाही राहिला. आमच्या वर्धा जिल्ह्यात काल 21 तारखेला पाऊस आला. 1-1.5 घंटा पाऊस पडला, पण तो थेंब, 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 थेंब बारीक पाऊस पडला. आणि आता चालू आहे स्वाती नक्षत्र. स्वाती नक्षत्र जुने जे माझे वडील वगैरे आहेत, जुने जे लोक आहेत, तर ते सांगत होते का स्वाती नक्षत्रातला जर पाऊस आला तर सवाईनं उत्पन्न होत असते. आणि तेच मी तुम्हाला सांगून राहिलो. तर स्वाती नक्षत्राचा आता जर पाऊस आला तर शेतकऱ्यांना चांगल्यात चांगलं उत्पन्न होईल यावर्षी. सोयाबीनचं असो, कपाशीचं असो, स्वाती नक्षत्राचा पाणी येणे आवश्यक आहे. आणि तो आलाच पाहिजे, पण आमच्या इथे थोड्या प्रमाणात आता. आज सुद्धा अवाढव्य वातावरण दाखवतं. चांगल्या प्रकारचे अवाढव्य वातावरण आहे. पण पाऊस हा थोडाफार आला, पेंडकुनी पाणी आला. मी शेतात आलो, तर माझ्या चपलीला पेंड सुद्धा पकडले बघा मित्रांनो. असा पेंडकुनी पाणी झाला. पण चांगल्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे मित्रांनो. आणि भगवंताशिवाय आपलं कोणाचंच लक्ष नाही मित्रांनो. कारण आमच्या इथे अगोदर 24 घंटे लाईन असायची. त्यावेळेस मुळक साहेब ऊर्जामंत्री होते. तर त्याच्या अगोदर आमच्या इथे 12 घंटे लाईन होती. त्यानंतर मुळक साहेबांनी आम्हाला 24 घंटेची लाईनची उपलब्धता करून दिली. पण आता यावर्षी उन्हाळ्यापासून आमच्या इथे पुन्हा 8 घंटे लाईन करण्यात आली. सिंगल फेज लाईन टाकण्यात आली गावामध्ये, सेपरेट पोल टाकण्यात आले आणि आम्हाला 8 घंटे लाईनची व्यवस्था करण्यात आली. तर आमचं 8 घंट्यामध्ये काही शेतीचं ओलीत होत नाही मित्रांनो. आणि शेतकरी फार चिंतेत आहे. कारण काय झाले आहे का, यावर्षी दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि खरीप चालू आहे आपला सीझन. आणि आता कपाशीचे झाडं मोठे-मोठे झालेले आहे आणि आता कपाशीचे झाड पात्या, फुलाच्या, बोंडाच्या अवस्थेत आहे. तर आता खरी पाण्याची गरज आहे मित्रांनो. तर त्याकरिता आमच्या इथे विहिरींना चांगलं भरपूर पाणी आहे. बोरला तर सुद्धा चांगले पाणी आहे. आमची शेती सेलू पट्ट्यामध्ये येतात वर्धा जिल्ह्यात. तर तिथे सेलू पट्ट्यातली अशी सुपीक काळीची जमीन आहे मित्रांनो. पण गव्हर्नमेंटचं अजिबात लक्ष नाही. म्हणून मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो, फडणवीस साहेबांना, सर्व त्यांच्यासाठी आहे. आणि त्यांचं नाव सुद्धा देवाभाऊ आहे. तर त्यांनी सुद्धा देवासारखे कार्य करावे आणि आमच्या कपाशीला पाणी देण्याकरिता, सोयाबीनचे जीव वाचविण्याकरिता आम्हाला 12 घंटे पाण्याची व्यवस्था करून द्यावी, अशी मी कळकळीची विनंती फडणवीस साहेबांना करत आहोत. आणि आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री, गृहराज्यमंत्री श्री पंकजभाऊ भोयर यांना सुद्धा विनंती करतो, की तात्काळ मुंबईला गेल्यानंतर सेलू पट्ट्यातल्या शेतकऱ्यांसाठी 12 घंटे लाईनची व्यवस्था करून द्यावी, अशी मी पंकजभाऊ भोयर यांना विनंती करतो. अशी माझी आणि सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा करत आहे का पंकज भाऊ आपल्या इथे 12 घंटे लाईनची व्यवस्था करून देईल. म्हणून सर्व शेतकरी बंधू मागणी पण करत आहे. MSEBच्या ऑफिसला गेले, तिथे सुद्धा त्यांनी अर्ज दिला. पण सर्व मुंबईहून होत असते आणि ते आहे पंकज भाऊ भोयर यांच्या हातात आणि मुख्यमंत्री साहेबांच्या हातात. म्हणून त्वरित मुख्यमंत्री साहेबांनी, पालकमंत्री वर्ध्याचे जिल्ह्याचे पंकजभाऊ भोयर यांनी सुद्धा
लक्ष घालून लवकरात लवकर त्वरित 12 घंटे लाईन देण्याची कृपा करावी, अशी मी विनंती करतो. जय जवान, जय किसान.